कविता 16वी. चैत्र पाडवा. चैत्र म्हणजे मराठी पहिला महिना, द फर्स्ट मंथ ऑफ द इंडियन कॅलेंडर. पाडवा म्हणजे चैत्र महिन्यातील पहिला दिवस, द फर्स्ट डे ऑफ द मंथ ऑफ चैत्र अँड हिंदू न्यू इयर. शुभारंभ करी शकगणनेचा, करुणी पराभव दुष्ट जनांचा. शाली वाहन नृपती आठवा, चैत्र मासीचा गुढी पाडवा. शुभारंभ म्हणजे चांगली सुरुवात, ऑस्पिशियस बिगिनिंग. शक म्हणजे कालगणना. इट इज अन एरा स्टार्टेड बाय किंग शालिवाहन इन 78 AD. गणना म्हणजे मोजणी, काउंटिंग. दुष्ट म्हणजे दुर्जन, विकेड पीपल. जन म्हणजे लोक म्हणजेच पीपल. शालिवाहन भारत वर्षावर राज्य करणारा एक शककर्ता, सार्वभौम सम्राट होता. विक्रमादित्याचा नातू. किंग शालिवाहन, द ग्रँडसन ऑफ विक्रमादित्य. नृपती म्हणजे राजा म्हणजेच किंग. आठवा म्हणजे आठवण करा, रिमेंबर. मास म्हणजे महिना म्हणजेच मंथ. गुढी म्हणजे काठीवर उभारलेले शुभचिन्ह. A bamboo pole capped with a small silver or brass pot and a new piece of cloth hanging from it as a flag. अर्थ असा आहे, भारत वर्षाचा सार्वभौम राजा शालिवाहनाने दुर्जनांचा पराभव करून कालगणनेची मंगलमय सुरुवात केली. त्या शालिवाहन सम्राटाचं स्मरण करून चैत्र महिन्याचा म्हणजेच नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करूया. किरण कोवळे रविराजाचे, उल्लसित करते मन सर्वांचे. प्रेम भावना मनी साठवा, हेच सांगतो गुढीपाडवा. रविराज म्हणजे सूर्य, द सन. उल्लसित म्हणजे प्रसन्न, एक्झिलरेटेड, डिलायटेड. मनी म्हणजे मनात, इन द माइंड. साठवा म्हणजे भरून ठेवा, चेरिश. आता अर्थ पाहूया. उगवत्या सूर्याची पहिली कोवळी किरणं आज सर्वांचं मन प्रसन्न करत आहेत. प्रेमाची व स्नेहाची भावना मनात साठवून घ्या, हेच जणू गुढीपाडवा आपणास सांगत आहे. घराघरांवर उभारूया गुढी, मना मनातील सोडून अडी. संदेश असा हा देई मानवा, चैत्र प्रतिपदा गुढी पाडवा. अडी म्हणजे तेढ, मनातील द्वेष, दॅट इज हॅट्रेड ऑर प्रिजुडाइस. संदेश म्हणजे उपदेश, आदेश, चांगला विचार, मेसेज. मानवा म्हणजे माणसाला, टू मॅन. प्रतिपदा म्हणजे मराठी महिन्याचा पहिला दिवस, द फर्स्ट डे ऑफ द लुनार मंथ. पाडव्याच्या त्या दिवशी घराघरांवर आपण गुढी उभारूया, मनामनात असलेली तेढ संपवून टाकूया. चैत्राच्या पहिल्या दिवशी आलेला गुढीपाडवा सण जणू हाच संदेश आपल्याला देतो आहे. जुन्यास गोणी म्हणते सोने, कालबाह्यते सोडून देणे. नव्या मनूचे पायी कव्हा, हेच सांगतो गुढीपाडवा. कालबाह्य म्हणजे जुने पुराणे, आउटडेटेड. मनूचे म्हणजे युगाचे, ऑफ द एरा. पाईक म्हणजे सेवक, अनुयायी, अ सर्वंट ऑर फॉलोवर. काही जण म्हणतात की जुनं ते सोनं आहे, परंतु ज्या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत, जे बुरसटलेले जुने पुराणे विचार आहेत, ते आपण सोडून देऊया आणि नवीन युगाचे, नव विचारांचे आपण अनुयायी होऊया, हेच आपणास आज गुढीपाडवा सांगत आहे. नववर्षाचा सण हा पहिला, वसंत ऋतूने सुरू जाहला. प्रण करूया मनी नवा, हेच सांगतो गुढीपाडवा. सुरू जाहला म्हणजे सुरू झाला, स्टार्टेड. प्रण म्हणजे संकल्प, प्रतिज्ञा, प्लेज. मराठी नवीन वर्षाचा हा पहिला सण आहे. वसंत ऋतूने या सणाची सुरुवात केली आहे. या दिवशी नवीन संकल्प, नवीन प्रतिज्ञा आपण मनात करूया.
हेच गुढीपाडवा आपणास सांगत आहे. शुभारंभ करी शकगणनेचा, करुणी पराभव दुष्ट जनांचा. शुभारंभ करी शकगणनेचा, करुणी पराभव दुष्ट जनांचा. शाली वाहन नृपती आठवा, चैत्र मासीचा गुढीपाडवा. किरण कोवळे रविराजाचे, उल्लसित करते मन सर्वांचे. किरण कोवळे रविराजाचे, उल्लसित करते मन सर्वांचे. प्रेम भावना मनी साठवा, हेच सांगतो गुढीपाडवा. घराघरांवर उभारूया गुढी, मना मनातील सोडून अडी. घराघरांवर उभारूया गुढी, मना मनातील सोडून अडी. संदेश असा हा देई मानवा, चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा. जुन्यास कोणी म्हणते सोने, कालबाह्य ते सोडून देणे. जुन्यास कोणी म्हणते सोने, कालबाह्य ते सोडून देणे. नव्या मनूचे पायी कव्हा, हेच सांगतो गुढीपाडवा. नववर्षाचा सण हा पहिला, वसंत ऋतूने सुरू जाहला. नववर्षाचा सण हा पहिला, वसंत ऋतूने सुरू जाहला. प्रण करूया मनी नवा, हेच सांगतो गुढीपाडवा. हेच सांगतो गुढीपाडवा.